महाराष्ट्राच्या भूमीवर निसर्गाच्या कुशीत विसावलेलं हे आहे सज्जन गाव. इथली माणसं देवभोळी, अंतःकरणाने निर्मळ, कर्तृत्वाने सरळ आणि वाणीने प्रेमळ. पारंपरिक व्यवसाय सांभाळून गावावर प्रेम करणारी. सरपंच तात्यासाहेब तागभाते आणि ग्रामविकास संघाचे चेअरमन दादासाहेब दहिभाते हे सज्जन गावचं दैवत. भोळा भाबडा किसना हा गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत. किसना तसा अनाथ, पण तात्यासाहेबांच्या आश्रयाने आपले सवंगडी धोंड्या आणि पांड्यासह अगदी गुण्या गोविंदाने राहत आहे. शिक्षण कमी असलं तरी स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करून दाखवावं ही किसनाची जिद्द आहे. पण तात्यासाहेब दुसऱ्यांदा सरपंच होतात आणि सुरू होतो नवा अध्याय. चेक करायला नको का? काय तर मंडळी, हा मी दही भाते. नमस्ते. नमस्कार. हे ताक भाते. नमस्ते. दोघं बी आंबट. आपलं हे
चवीला चवीला तर बघा, आमच्यात गोडवा वाढण्यासाठी साखर टाकावी लागेल. पॉइंट आहे. आणि खोडवा घालवायचा म्हटलं का गोडवा लागणार. त्याच्याशिवाय आडवा होणार कसा. तुम्ही जरा तोंडाला कुलूप लावाल तर बरं होईल. आम्ही गप्पच आहे. मध्ये गॅप राहिला म्हणून बोललो. तू गपरे. दाद साहेब मला सांगा, हा, तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? मी काय म्हणतो तात्यासाहेब, आपला गोडवा वाढण्यापरीस गावाचा गोडवा वाढला पाहिजे. हा बरोबर बरोबर. काय मंडळी? बरोबर बरोबर. एक आयडिया आहे, बोलू का? ए अरे बोल किल्या का, हित्त समद ओपन आहे. हा गावाचा गोडवा वाढवायचाय ना, मग एकदम सोपं आहे. गाव उचलायचं आणि साखरेच्या पाकात बुडवायचं. मग बघा चाकून वाढच पाड. ओ दीड शाने जरा का बसा, लागले पिटीर पिटीर करायला. ओ सरपंच, तुम्ही दुसऱ्यांदा सरपंच झालात. तुमचं नाव झालं, पण गावाच्या नावाचं काय? पॉइंट हाय. ओ नावाचं काय? हा, कुत्रीला दिवस गेलं आणि मांजरीला पिल्लू झालं, त्याचा काय उपयोग? अहो दिवस बी तिलाच जायला पाहिजे, पिलं बी तिलाच व्हायला पाहिजे. म्हणजे सरपंचा बरोबर गावाचं पण नाव व्हायला पाहिजे का नाही? काय हो मंडळी? मी काय म्हणतो सरपंच, आता सगळी मंडळी जमली आहेच, तर ह्यांच्या समोर आपण आता गावाच्या नावाची सभा घेऊन टाकू, म्हणजे ह्यांचा सल्ला घेता येईल ना. हे एकदम फर्स्ट क्लास. इकडे द्या. काय सरपंच, हिथं बी ठोकूनच घेताय. ए सोनारा, टुकू 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 बारीक ठोकत बसतोय, असला आपलं नाही, एकदाच ठोकतोय. या काय म्हणतोय, काय सगळे खुटे जमलेले मान्य हो, म्हणजे आपल्या गावची सगळी करती मंडळी येतो, पण बायका आहेत का? नाही त्यांचा नको कसा घ्यायला. बरोबर. नाही तर उद्या काय तरी काय भानगड व्हायची. त्यापेक्षा उद्याच ग्रामसभा घेऊ, त्यांना बी घेऊ की बरोबर आपण. दादासाहेब दही भात्यांचा विजय असो. दादासाहेब दही भात्यांचा विजय असो. गदड्या प्रकाश गदड्या, अरे अख्खं गाव माझ्या नावानं जय जयकार करतो आणि तू अहो सत्काराला आलो मी तुमच्या. बाहेर लवकर. आले आले. प्रकाश, अरे काय लाज हाय तुला? तुझं डोकं ठिकाणावर हाय का नाही? बापाच्या गळ्यात चपलाचा हार घालतोस बरं मेल्या. अगं तू बिघडवलेस त्याला, तू. म्या कशा काय बिघडवलं? म्या काय दारूसाठी पैका देता भय केला? आता कुठं बिघडलंय? पोराचं कर्तव्य तर पार पाडतोय मी. पोराचं कर्तव्य पार पाडतोयस? अरे तुझ्या, अरे ह्याचं नाव प्रकाश ठेवलंय, पण संबंध आयुष्यभर अंधार नसता. तुम्ही माझ्या जिंदगीची काळजी करू नका, तुम्ही फक्त गावाचीच काळजी करा. ते तू शिकवायची गरज नाही. घेऊन जा त्याला, मी गावात जाऊन येतो. चल चल मेल्या. कशाला ओरडतेस मला? चल आता. मंडळी राम राम. राम राम राम. म्या तात्यासाहेब ताकभाते, सरपंच म्हणून तुम्ही मला निवडून दिलं. आणि काल आमची पंच कमिटीची लगोलग मिटिंग झाली, आणि त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की आपल्या गावाचं नाव काहीतरी करून मोठं व्हायला पाहिजे. आणि म्हणून आज तुम्हाला समध्यासनी इथं बोलवलेलं. तेव्हा तुमच्या डोक्यामधनं असं सांगा की आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल. त्यासाठी ज्या काय आयडिया ज्या कुणाला सुचत असतील त्या त्यांनी लगोलग इथं सांगाव्या, अशी मी विनंती करतो. मी बोलतो. मंडळी, एक आयडिया बोला की. बोलतो की, सरपंच साहेब, गावाचा विकास व्हायचा असेल तर मी काय म्हणतो, डान्स बार सुरू करा. म्हणजे पुढारी गावात येतील आणि गावाचं नाव होईल. माझी बी एक आयडिया आहे. राम 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 मंडळी, मी दामू कुंभार. काय हाय, आपल्या गावाचं नाव जर करायचं असेल ना, तर गावात तमाशा काढा आणि नाव ठेवायचं सज्जन गाव लोकनाट्य तमाशा मंडळ. काय आता चेअरमन मी काय ढोलकी वाजवा येऊ काय? गावचा तमाशा काढतोय. बस खाली. राम राम सरपंच. बोला. मी अधुरपा, चिहानू शिंपीची बायको. मी काय म्हणते, गावाचं नाव करायचं असेल तर मग एकच काम करा, गावात छानसं ब्युटी पार्लर काढा. नाही का ग बायानो? अगदी बरोबर झालं. म्हणजे काय होईल, आपण सुंदर दिसू
लोक आपल्याला पाहायला गावात येतील म्हणजे काय गावाचं नाव आपोआप होईल काय ग बायानं आहे का म्हणजे आमच्याच बायका तुझ्याकडे नाटाय येतील ब्युटी पार्लर बस येडी का खुळी काय म्हणते ब्युटी पार्लर पाहिजे अरे पॉइंट आहे बस मैं फातिमा ममदे की औरत अपने गांव का नाम करने का है ना तो फिल्म की टॉकीज खोलो ना मेरे को फिल्म देखने का बहुत मजा आता अपने गांव में सब सिनेमा देखने आएंगे तो अपने गांव का नाम होगा ना सरपंच जी घर को चल तेरे को ना अच्छा सिनेमा दिखा बस, बस. गाँव में सिनेमा खुलवाएगी माझं ही दिक्षित बनलं ग्राम काय? सभा आहे, इथं गाव भांडण खराब नको. करणे काय? बस, काय एकेकाला सुचवायला सांगितलं तर हो सरपंच साहेब मी बोलू का अरे बोल की बाबा इथं काय दाढ भरली अरे मग ग्राम सभा कशाला आहे बोल बोल अरे बोल की लहान तोंडी मोठा घास घेतो हा, पण मला असं वाटतं की बोलावंच हा. काय आहे? म्हणजे प्रत्येक जण आपापली जोडी भरायला निघाले असं मला वाटतं हा. त्यानं गावाचं नाव होणार नाही डान्सबार काढून तमाशाचे कार्यक्रम घेऊन गावाचं नाव होणार नाही म्हणजे होणार नाही आपल्या गावाचं नाव व्हावं असं तुम्हाला वाटत असेल हा. तर आपण गावात एखादं मोठं मंदिर बांधलं पाहिजे नीट बोला बाबा हा. किसना बोलला म्हणल्यावर राधा पण बोललीच पाहिजे बोल 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 तू पण बोल सांग काय पाहिजे बोलून टाक या बोल बोल सांग बोल किसना एकदम बरोबर बोलतोय हा. आपल्या गावात जर का मंदिर बांधलं तर दुरून दुरून लोक दर्शनाला येतील आणि आपोआपच आपल्या गावाचं नाव होईल आता कसं बोलली हे यार का बसा काय टाळ्या वाजवायला रे तुम्ही सरपंच साहेब मला तर काही कळना झालंय गड्या काय झालं अहो गावात जे मंदिर आहे त्याला दरवाजे नाही ते पहिलं बसवायचं बघा अरे कशाचं मंदिराची भिताडा पडली ती कोण बांधणार रे काही बोलतो मंदिर बांधायचं म्हणा हा? अहो त्या दैभात्याच्या आजोबांनी मंदिर बांधलं त्याच्या वडिलांनी वाढवलं पण त्याच्या नातवाचं काय काय मोडचं घालून राहिले नातवाचं काय म्हणजे नातू करीन ना काहीतरी पुढं तुम्ही जरा विचार करत जा बरं काका बसा खाली काय लावलंय रे सगळ्यांनी नाही ते ए, काय ए, ए, एक मिनिट थांबा मी बोलतो हा. हा बोलू बोला 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 माझं काय म्हणणं आहे मंडळी हा? म्हणजे हे बघा किसनानं इथं ग्रामसभेत आयडिया मांडली की मंदिर बांधायचं आता मंदिर बांधायचं याला तर समजायचा हक्कार आहे ना एकदम मग आता मंदिर बांधायचं याच्यामुळे आपल्या गावाचं नाव होणार म्हणल्यावर समद्यांनीच त्यासाठी पायका गोळा केला पाहिजे हे हा? बी बरोबर आहे. मंदिर असं तसं कसं होईल आपले समजा मिळून वर्गणी काढू अरे का? हा? नुसतं वर्गणीचं नाव काढलं तर ही अवस्था आहे कसं व्हायचं किसना मार सांगतोय मंदिर बांधू म्हणून हा आता आता काय असं करा ना हा तुम्हीच द्या ना पैसे हा न्या हा? तुमच्याकडे बंगला आहे गाड्या आहे सोनं चांदी एवढा पैसा आहे हा? तुम्हीच द्या ना आता मंदिर बांधायला पैसे हा मी ऐकताच आणि मग चेअरमनचं काय चेअरमन साहेब पण देतील ना एवढी जमीन आहे सगळं एवढं पैसा अडकाय ते पण देतील थोडं काय हो अरे काय बोलतो रे काहीतरीच काय चला हे कसं झालं माहिती का चेअरमन तुमची जमीन माझा पैसा तुझी आयडिया आणि गावाचं नाव असं कधी असते का अहो असं कसं बोलताय सरपंचराव तुम्ही गावाबरोबर तुमचं पण नाव होणार आहे नाही 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 गावाचं नाव होणार आमचं नाव होणार आमचा पैकानी यांच्या जमिनी जाणार असं कधी असतंय का त्यापेक्षा हे म्हणतात तसं गावाची वारी काढते एकत्र. चला, चला, नका शिकवा. लागला उगा आमच्या जमिनी घ्यायला मारी चांगलं मंदिर झालं असतं बाजूला दुकान लावलं असतं मस्त पैकी नारळ उदबत्ती गुलाल बुक्का फुलं तेवढे 4 पैसे मिळाले असते मस्त पैकी लग्न विग्न केलं असतं मंदिर होणार नाही आता माझं मंदिर बांधा शांत व्हा आई साहेब नाही काय झालं लय खेळ झाला आता जरा आराम घ्या अरे लेकरा तू खेळात विघ्न आणतोस चुकलं माझं चुकलं ना पाया पड पाया पड म्हणते ना पडतो आहे माझ्या लेकराला बरं वाटेल का नाही काय सांगणार अरे, लेकरा बरं करते लेकराला बरं करते आज रात्री 12 वाजता काय करू उलट्या पाकाचं कोंबड घेऊन भजन वाट्यात जा आणि
देवाच्या नावानं सोडून टाक. आबा पर देवाला बर्ड फ्लू होईल की. अरे फालतू बोलू नकोस. जे सांगितलं ते कर. मुकाट्यानं. आहे पर मला मसर वाट्यात जायला भ्या वाटतंय. किसनाला सांग तोंडाला आणि पांड्याला घेऊन जा. ठीक बर आणि उतारा सोडून ये. येतो येतो आई येतो येतो आशीर्वाद दे. येतो येतो येतो. याच्यापेक्षा सरबत द्यायचं असतं ना. हा एवढा थंड चहा करतात का नालायक माणसा. घासलेट नाही. किसना हा? तुम्ही माझा जीव वाचविला. आता तुम्हीच मला आधार द्या. काय का याला म्हणतात उघड्यापाशी नागडं गेलं आणि सारी रात कुडकुडून मेलं. या बाई तुम्ही बाई म्हणून तुम्हाला राज्याला आधार दिला. पण खरंच आधार दिला ना आपण. याला काय म्हणतात माहितीये का? बिड पोट वाढ. नाही पण बाई पुन्हा आम्हाला नसत्या भानगडीत टाकून अडचणीत आणू नका. आधीच हे 2 सोंडके हायतच माझ्या जीवाला. किसना दादा कमावतो आणि मी बसून खातो. लय माया त्याची आमच्यावर. मग त्याचं काय आहे आम्ही लय लहान आहे ना त्यामुळे तो आम्हाला कामाला जायला देत नाही. अरे वा. हाय की नाही किसना दादा. इतके लहान आहे ना बाई आज यांची दुधाची बाटली सुटली नाही. स्वतःच्या हाताने धुताच येत नाही यांना. कपडे धुता का तुम्ही? कपडे धुता का तुम्ही? अरे किसना पण माझी अडचण होणार नाही. नाही अडचणीचं कसं आहे माहिती का बाई? तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला सगळं पटतंय पण तुम्हाला असं बसून खाऊ घालणं नाही जमणार आम्हाला. मी का बसून खाणारी बाई नाही. माझ्या पायात कला हाय. अरे म्हणजे मी नर्तकी हाय. काय सांगता? होय, नाच गाणं करणारी. पण नशीबच फुटका. सावत्राईनी पोटावर पाय दिला आणि नाच गाणं बंद करून धंद्यावर बसवायला निघाली. मायला तिच्या मी आता शाप नाही म्हणाले. बरोबर आहे. नर्तकी असलं म्हणून काय झालं? काय मला इज्जत आबरू आहे की नाही? आबरूचं माहित नाही पण इज्जत आहे. हा? स्टोरी पुढे स्टोरी. म्हणून मी त्यातून पळून आले. हा आणि तुम्ही लोकांनी गुंडांपासून वाचवलं. पॉइंट हाय किसना दादा. पॉइंट आहे. चल बाई आम्ही तुम्हाला ठेवतो. काय? तुम्हाला आधार देतो पण पॉइंट हाय. पण बाई त्या बदल्यात तुम्ही काय देणार? काय म्हणजे तुम्हाला? कमिशन. मग तुम्ही जे काम करणार त्यातली काहीतरी रक्कम आम्हाला दिली पाहिजे. हे बघिस ना तुम्ही माझा जीव वाचविला. मला आधार दिला. मी काय तुमच्या पुढे जाणार नाही. आता तुम्ही आमच्या मागे म्हणल्यावर आम्हाला अजिबात टेन्शन नाही. हा तर कसं आहे बाई तुम्ही आम्हाला 10% द्यायचे. तुम्ही 100 कमवले तर 10 रुपये आमचे. ओके. आता तू लागली का इथं गायला? आईला आधीच डोसकं दुखतंय त्या चेअरमनच्या उद्योगापायी. पण मी म्हणते एवढं डोसकं दुखेपर्यंत भांडायचं कशाला त्याच्या बरोबर? हा हौसे बरोबर तुझं चालतंय. ते काय गुलगुलू असतंय वय? आमच्या बायकांचं असंच असतं हो. हा तसंच असतंय. हा पण आम्हाला डोसका असतंय म्हणून दुखतंय. बायकांना नसतंय म्हणून दुखत नाही. सरपंच आले का? या. नाही तुमची दाबादाबी झाली असेल तर 1 मिनिट बोलू का? डोक्याची याचा थोबड कोणीतरी दाबाय पाहिजे. जरा बाहेर येता का? राहू द्या. बाहेर. सरपंच तुमचं आता जरा दमाने घ्या. आलो. भांडू नका त्याच्या बरोबर. याची सवय लागली तुम्हाला. हा बोला किसन द्यावा. काय काम काढलं? बरं मंदिरचं कुठवर आलंय? अरे येडा का खुळा तू? मंदिर बांधून झालं ना. आपलं दुकान नाही का त्याच्या बाजूला? लागला का माप काढायला? अरे बाबा ग्रामसभेमध्ये सांगून टाकलं मंदिर बांधायचंय म्हणून आणि चेअरमन राहिला बाजूला मॅच अडकलो की. नाही मला सांग पैका कुठून आणायचा? माझ्याकडे एक आयडिया आहे.
अरे मग बोल की. आपण काय करू हा. आता मंदिर तर झालं पाहिजे. वय एक काम करायचं हा. का गावात एक बाई आणू. काय पूजा करायची तिची. हळद कुंकू गुलाल बुक्का. अरे काय पटल असं बोलशील का नाही. अहो सरपंच, बाई म्हणजे नुसती बाई नाही. मग? हा, तिच्या डोक्यात गजरा असल, पायात घुंगरू असत्याल, कानात बुगडी असल, अशी बाय. पॉइंट हाय. अरे मग सरळ टांग 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 बाई म्हण की. काय गावात नर्तकी ठेवायची. हो हो. हा? मंदिरासाठी नर्तकी. हा, पाप लागल. अहो नर्तकी आणायची पण ती फक्त नाच गाण्यासाठी. हा, हा? म्हणजे काय हा. तिचे जे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमात जो आपल्याला पैसा मिळेल त्याचं आपण मंदिर बांधायचं. पॉइंट हाय सरपंच. अहो गावचं काम हाय, देवाचं काम हाय. तेव्हा नाही म्हणू नका. अरे नाही म्हणायचं नाही माझं म्हणणं नाही काय? म्हणायचं नाही तेच तर मी काय म्हणतोय. नाही म्हणायचं. अरे बाबा ऐकून तर घेशील का नाही. नाही का म्हणले. बर बाबा हो. मी काय म्हणतो ग्रामसभेमध्ये ठराव मांड. बर. समध्यांनी ठराव पास केला की मग ते करू. पण पहिले ठराव पास व्हायला पाहिजे. हा. सरपंच कोण आहे? मी आहे का तुम्ही आहे? हा? हा? आता मॅच ना. मग ठराव पास व्हायला काय अडचण आहे. राम राम बाई राम राम. यावं का आम्ही. या बसा माया बाई बसतो. जरा ओळख करून देतो माझी. म्हणजे बाई मी तात्यासाहेब ताकभाते म्हणजे सज्जनपूरचा सरपंच आहे. तसा असतो सज्जनपूर मध्येच पण आदनमधनं असतो मळ्यामध्ये. म्हणजे 100 एकरचा मालक आहे मी. हा 100 एकर. यंदा काय हाय शेतात. यंदा शेतामध्ये म्हणजे बघा 150 एकर ऊस आहे. त्यानंतर 225 एकर द्राक्ष आहेत. 2.25 द्राक्ष. 500 एकर चिकू आहे. आणि 500 एकर 30-40 एकरात असेल भाजीपाला. हा आणि 3.25 एकर शेजारच्याकडे पेरलं वाटतं. आईला काहीतरी गणित चुकलं वाटतं. कसं आहे बाई खोटं कधी लपत नाही आणि खरं कधी खपत नाही असं म्हणतात ना. म्हणजे आता समजा सांगूनच टाकतो. कसं आहे माया बाई. बाई म्हणायला कस तरीच वाटतंय. कसं आहे या आम्हाला की नाही देऊळ बांधायचं गावामध्ये. आणि त्यासाठी आम्हाला एक बाई हवी आहे. होय नाचणारी नाचणारी. नाचणारी. मंदिर बांधाया नाचणारी बाई. नाही ते गणित वेगळे. हा. म्हणजे आमचं गणित आहे. हा. म्हणजे बघा तुमच्यासारखी नाचणारी बाई आणायची. तिचा नाचायचा कार्यक्रम ठेवायचा. आणि म्हणजे लोक येतील त्यासाठी आम्ही तिकीट लावू आणि येणाऱ्या पैशात देऊळ बांधू. म्हणजे तुम्ही गावात कार्यक्रम ठेवणार, तिकीट खपवणार, गर्दी होणार. होय. आणि अहो, माझ्या पैशाचं काय. हा. मग बोला 362 रात्रीचं किती घेणार. काय कसं आहे बाई वर्षाचं दिस किती 365. मग रात्री बी तेवढ्याच. अहो पाहुणं तसं नाही. रात्रीला आम्ही नाही घाबरत पण चांगल्या पाखराचा भाव तुम्हाला परवडायचा नाही. परवडायचं नाही. मग मगापासून कशाला उगाच उखळ पांढर करत बसलोय आपण. तसं नव घेईन की ऍडजस्ट करून. दूध साखरच म्हणायची की. मग द्या दिलं वर्षानं. 5 तोळ सोनं. दिलं वर्षानं. आता दिलं वर्षानं मगाचपासून नुसता फाजीलपणा लावलाय. बाई म्हणजे काय रतिबाचं गिराईक वाटलं का तुम्हाला. हा, चला. असं काय करताय. मी भावासारखा आहे तुमच्या. भाव करतो का मग. नाही, नाही. काय म्हणतोय माझं म्हणणं ऐकून घ्या बाई तुम्ही. निघ इथून तू. चल उठ. का बोलू माणसाला. असं काय राम्या अहो, ए, चल, गावात यांना इज्जत पहिलं आहे बाहेर मला. काय हाकल. करतोय? सरपंच चल. गावचं. अहो, ऐकून येतात इथं डोकं खायला फुकटच्या फाकट. खालपासनं वरपर्यंत नुसतं धनान धनान आणि डोकं नुसतं ठनान ठनान. आईला नसत्या नादा लावलं राव आम्हाला. म्हणे बाईला घेऊन या बाईला घेऊन या. पार बेआबरू करून धाडलं राव त्या बाईनं. म्हणजे जवानीतच टणटणाटण. हा. टणटणाटण. मी काय केलं आता. ठरलं नव आता ठरलं नव. आता बाई नाही. आता बाई कॅन्सल. अहो पण हे
गावाचं काम हाय. अहो देवाचं काम हाय. आणि असं असं हे करू नका तुम्ही, असं वैतागू नका तुम्ही. अहो कसं जरा धीरानं घ्या. मंदिर झालं पाहिजे का नाही गावात? नाहीतर गावची लोक शेण घालतील की आपल्या तोंडात. घालू दे, थुकून टाकू आम्ही, पण बाईचं काय आम्हाला जमायचं नाही. मी जमितो ना. हा? तू बाईचं जमेव ना हा? थोबाड बघितलं का आरशात? ओ थोबाडावर जाऊ नका. नाहीतर काय? हा माग बघा माग. मग हा काय अव आमच्याकडं आम्ही दोघं आहे ना तुमच्या मदतीला. हा, बघा तुम्ही बघाच. उद्या नाही बाईला हजर केलं ना तर आमचं नाव पण धोंड्या पांड्या नाही. हा पॉइंट आहे पॉइंट आहे. बघाच तुम्ही. हं? पैसे देता ना तिकिटाला? चेअरमन द्यायचे का? देऊन टाका. देऊन टाका. काल घालवले पोत भरण, आता देऊन टाका. काम झालं पाहिजे. हा होणार ना. हा, होणार 100% होणार. नाही तर पैसे घेणार आणि जाणार. नाही 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 असं कसं? अरे वा, अरे एकदम 500 रुपये रे किसन्या. मी काय म्हणतो, तू खर्च कर ना, मग मी देतो नंतर तुला समजे एकदम. अरे पण याच्यातले खर्च करतो. कंडक्टर देईल मला सुट्टे. कंडक्टर देईल सुट्टी. जेवणा खावण्याचं काय? 1 2 पुरतील, 3 पुरतील. 4. पुरतील पुरतील. धर ठेव. ऐ? हे बघ, गावाचा पैसा आहे, गावाला हिशोब द्यावा लागतो. उगाच वाटेल तसा खर्च करू नको, उरले तर परत. मग खर्च केलेल्यातले उरले असं समजान ठेवा येच. धरा. गावाचा पैसा आहे रे, उगाच खर्च करून उपयोग नाही. काय करू? अरे थांबा. बाई, ओ बाई, जरा या ना. दादासाहेब काय कमळासारखे पाय हो. पूजा करा, पूजा करा, पूजा करा. नुसतीच पूजा करा, पूजा करा. सांगायत ताकात कधी भिजणार आहेत पाय? बाई फक्त पायच दाखवणार? बाई असं हप्त्यानं काय दाखवताय? जरा अख्खा माल येऊ द्या की बाहेर. किसना काय फाकडू चॉईस आहे रे. तुला सांगतो किसना, अगदी मला हवी होती तशी. तुम्हाला नाही अख्ख्या गावाला. म्हणजे मंदिराच्या कामाला. हो बाबा, हो. अरे मला तेच म्हणायचंय. अरे किसना, काही ओळख बिळख करून देशील का नाही? आयला इसरलंच की. या मेनका. मी इंद्र. ही मेनका आणि तुम्ही इंद्र. दरवळून टाका मधुचंद्र. काय येडा ककुळा, असं बोलायचं नसतं. आईला बरं आहे. हा, कडी घाला हात ना आणि बोट घाला पोटीत ना. काय सरपंच तुम्ही पण.
अहो बाई कधी बघितली की नाही तुम्ही अहो, अशी घाई करायची नसते तर मेनका हे आमच्या सज्जन गावचे सज्जन सरपंच ताव भाते. राम राम. राम 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 राम. माझा पण राम राम. आयला किसनराव आमचे द्या की जरा जुळवून. मेनका हा संप्या तुला सांगतो अख्खं गाव याच्या पुढे वाग. छान लई मोठी आसामी दिसते. अशी तशी नाय, लय स्टेट हाय, हे लांबचा लांब 50 फस्तारे हाय, 100-150 कात्री हाय, 200-250 साबण हाय. तुम्हाला माहित नाही लय मोठी आसामी हाय. बाई हा यांचं काय ऐकताय? मी आपला साधा भोळा माणूस. लय गोड वाटलं तुम्हाला भेटून. मी सदा अख्ख्या गावात येत होतो. काय अहो कापड हो धोबी आहे ना. राम राम. राम राम. तुमची गरज लागलच. किसना यायला धंदा बदलू कर. करे सदाला या म्हणाली, मला नाही बोलावलं. अहो संपतराव तुम्ही बी आलेलं चालेल म्हंटल. मस्करी बाद झाली आता. ओ सरपंच साहेब बाईला गावात आणलं खरं, हा. ठेवायची कुठं? किसना म्या काय म्हणतो, कसं आहे दिवसभर आमच्याकडे फार वर्दळ असते, त्यामुळे दिवसा तुझ्याकडे ठेव आणि मग रातच्याला आमच्या वाड्यावर ठेव. म्हणजे काय की तुला एकट्याला समजा काम पडायला नको ना, म्हणून म्हणतोय. हे बेस्ट आहे तुमचं. हा? म्हणजे नुकसानीच तेवढं आमच्याकडे, फायदाच तेवढं तुमच्याकडे. नाही नाही आपण बाईची काहीतरी वेगळी व्यवस्था करू. कसं आहे बाईला ठेवायला काही हरकत नाही, पण आपल्याकडे मुंगळ्यांना सांगावं लागत नाही आमच्याकडे गुळ आहे, चटकन चिटकायला येत्या. पॉइंट हाय. अरे मग आटपा की लवकर, बाई ताटकळल्या. म्या काय म्हणतोय किसना, म्हणजे आपलं एक सुचून बघतोय, म्हणजे दुसरी कोणती तरी व्यवस्था होईपर्यंत बाईला आपण आमच्या मळ्यावर ठेवूया की? हा हे एकदम बेस्ट बघा. हो मला मला आवडतो. सरपंच मला कॅन्सर. काय मला कॅन्सर? मग मी चालले माघारी. जाऊ आपण मळ्यात जाऊ, पण एक गोष्ट लक्षात ठेवा तिकडे एकट्याला राहावं मी लागत. राहतो तसं. चालल ओळख पाळख होईपर्यंत घेईल ऍडजस्ट करून. चलायचं ना? चालला. अरे हे कसले मुंगळे, हे सगळे डेंगळे. धरा 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 धरा. खा 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 खा. हे कशा पायी? हे गाडवाला बकरीचं पिल्लू झालं. जेवढं सांगितलं तेवढं करायचं, खा म्हणलं की खायचं. अरे येड्या हो, आता आपला गोडवा वाढणार, आपल्या गावचा गोडवा वाढणार. काय कसा काय काय काल बघितलं नाही का बाईचं कसं जंगी स्वागत केलं गावकऱ्यांनी. आता आपलं कमिशन सुरू होणार. मंदिर होणार, मंदिराच्या बाजूला माझं दुकान होणार. मंदिर हाय. पार्टी व्याली पाहिजे. पार्टी पाहिजे. हे धरा निघा चला. कुठनं 2 सोंडके मिळाले कोणा ठाऊक, धोंडून पांडू. कमळे काय आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? झाली असतील 5 वर्ष. 5 ना? मग हे सांग, या 5 वर्षात एकदा तरी प्रेमानं तुम्हाला डोळा मारला का? अहो काही लाजलाच्या आहे का नाही? 2 लेकर झाली आपल्याला म्हणे डोळ्या मारल्या त्या. हे बघ मुद्दा सोडून बोलू नकोस, आणि पोरांची भानगड मला माहित नाही. हा डोळा मारला का ते सांग. आग कमळे, पोटातलं प्रेम ना वटात येत, आणि वटातलं प्रेम डोळ्यात येत, असं व्हय? आणि प्रेम आणि डोळा ऑटोमॅटिक झाकला जातो बघ. आणि या 5 वर्षात तू एकदाही मला डोळा मारला नाहीस. अहो काय डोसका बिस्का फिरला काय तुमचं? हे बघ डोसक जाग्यावर हाय, मग तुझं प्रेमच नाही माझ्यावर. आणि असलं ना तर पट दिशी डोळा मार. हा कर, नाही तर डर कशाला. हा हे डोळा बिळा मारणं मला नाही जमायचं. वा तिकडं. हा त्या मेनका बाईला कसं जमत? हा? घाम पुसा आधी. हा. बरं ठीक आहे. हा. बरं एक काम कर, काय आय हा ना आय 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 हान आय खपली का वाच बाप हाय आणू का?
अग आय आय आई म्हणजे डोळा ते हान म्हंटल. काय करू मी याच? अरे नाही जमायचं, चल हो तिकडे. बायकोचं प्रेमच नाही आपल्यावर. त्या आईला आज विचारतोच, आज फैसलाच करतो. पार ए पार पार मुडदा बसवल्याचा ए पारे काय हाय? हा कशा पायी ओरडताय मागा धरणं? आणि हे काय हातात तुझ्या? लाट नाही काम करते. मग ही आधी बाजूला टाक आणि मला फैसला करायचा आहे. बोला कधी करताय फैसला? मला मुकादी की काय किस डिकी एक. किस होय? हा अहो मग असं म्हणा की मुका कशा पायी म्हणताय? अव कालच 5 मुळं चिरून किस करून ठेवलाय. सांगा किती वाट्या देऊ? 1 वाटी का 2 वाटी? त्या वाट्या ठेव तिकडे चुलीपाशी. काय? आणि ती मुळा घाल चुलीत. अहो काय बोलताय? अगं मला मुकादी की. ओ लाज वाटते का असं बोलायला? आपल्याच्याने असलं काही जमणार नाही. हा काय हो किती वर्ष झाली आपल्या संसाराला? झाले असतील की 2-3 वर्ष. झालीत ना? हा. मग लाज नाही वाटत असं बोलायला? आणि इतका संसार काय डोळं झाकून केला होता होय? आणि म्हणे मुका द्या. तुला ना एक मुकादी की. देणार नाही. कुठली कोणती बाई आल्यानी तिनं माझ्या हे बघ हाताचा मुका घेतलाय. अहो काय सांगताय? मारू नको. हे बघ मग अहो लाज नाही वाटत असं काही करायला, असं काही बोलायला? आता निघा इथून. मुका नाही देणार. देणार नाही. नाही देणार. देणार नाही. जाऊ तिच्याकड. आता जाता का घालू ये. उठा लवकर. मग मी ही फुलबी तिलाच देतो. हा नेऊन द्या तिलाच. हा जा लवकर. जाऊ. आता जाता का? कपडे वाळू घाल. अहो बाहुल्याचा मुका घेऊन झाला असेल तर मी येऊ का? किसना तू घे ना बस. अरे पण आज कसं काय इकडं? म्हणलं मुका घेऊन यावा, काय? सरपंच साहेबांना निरोप देऊन यावा. मग आमच्याकडे दिलं तरी चालेल. नाही नाही नाही, असं कोणाचं कोणाला देता येत काय? स्पेशल माणसाचा निरोप स्पेशल माणसाला दिला पाहिजे. स्पेशल माणूस ना? हा. कळलंय मला. म्हणूनच आमच्याकडे आता दुर्लक्ष व्हायला लागलंय. तुझ्याकडून माझं दुर्लक्ष नाही गावाकडं आमच्यात काय आहे का इतकं? ना मोठी मोठी टिकली, ना मोठा आंबाडा, ना पायात घुंगरू त्या मेनकी सारखा. असं कसं काळजाचा तुकडा आहे ना. पण असून उपयोग काय? तो द्यावा कुणाला? मन द्यावा कोणाला? हा? अरे सोन्यासारखा बाप हाय आय हाय त्यांना लावावा की जीव. काय पण बोलणं. आणि काय रे सांगून ठेवतोय, हे असलं एकटं एकटं गुटरगु केलेलं मला चालायचं नाही. मला पण नाही आवडत. कशाला आलता इथं? हा तू जागा आतमध्ये. आपली उभी इथं बोलत. बाळा सांगा कशाला आलता? ते मेनकाबाईची व्यवस्था केली मळ्यामध्ये. मग जाऊ आता मळायला. मळ्यामध्ये बाईवर पारा ठेवायला. अरे एकटा आहे ना हो मळ्यामध्ये. अरे बाबा देवाचं काम हाय. जावा. येतो काय राधा? नाही आल्यावर सांगितलेलं बरं असतं ना जाताना. याची बासरी नक्की कुठल्या बाजूला वाजते कळलं ना? मळ्यात का घरात? साधा संप्या एवढ्या रातच्याला घरात असे चोरासारखे कशाला आले रे? कशाला आलात घरात एवढ्या रातच्या टायमाला? ते काय आहे? बाई म्हणाल्या होत्या काय तुम्ही कव्हा बी आलात तरी चालेल. अरे म्हणून समोरच्या दाराने यायचं ना मर्दासारखं. मागच्या दाराने कशाला आलात? बाईला अंडी आणली होती. अंडी? म्हटलं देवाचं काम आहे. थकून बघून आल्यात
अंड्याचं ऑमलेट बनवून खात्याल म्हणून. स्वतःच्या बायकोला कधी विचारलं का जेवण झालं का ग तुझं? मेणकाबाईंना अंड्याचं ऑमलेट. किसना फार जीव आहे रे संपतरावांचा माझ्यावर. आहे की नाही? वय. मला लावू काय ना बाहेर? नाटक करायचं नाही जास्त. अनु बाई ही नसती झंगटा अंगाशी घेऊ नका. आधी गावात मंदिर बांधायचं, नंतर पुढचं पुढं. मंदिर राहू द्या बाजूला. अरे बापरे. बाई घ्या ना. इकडं मांडीवर बस, बाईच्या मांडीवर बस. अरे बाबा काय रे? लई छान आहे हो. आवडला वय वय वय. काय रे? बर्गर. उठ, चल चल हो तिकडे. अरे काय रे? परकर. बरं झालं बाईला फक्त परकरच आणला. काय चॉईस आहे तुझा? म्हणलं हळूहळू ओळख वाढल म्हणून घेऊन आलो. हातावरच घ्या, हातावरच घ्या. आणि कसं आहे, आधी बाहेरचा आणा व्यवस्थित, मग आतल्याकडे वळा. कळलं? किसना हं. त्यांचा फार जीव आहे माझ्यावर. अरे बा. वय. आवडला हा मला. आवडला. वय. मग ह्या दोघांना पाठवू बाहेर. शान करू नको जास्त. बाईचे सगळे निर्णय माझ्यावर आहे. कळलं? मी निर्णय घेणार. मध्ये मध्ये लुडबुड करायचे नाही. कळलं? चल निघा निघा चला. आणि तिकडे आणि तिकडे चल चल लटकन. पिल्लू पाठवून येतो उद्या. हो तिकडे. बाई आपण याचं व्हेज ऑमलेट करू. अरे जाऊ दे. हे जरा माझा अंडा धरा, आपला कोंबडीचा अंडा धरा. आलो. अरे मारो का सरपंच किसन्या? अय्या सरपंच तुम्ही. अहो मग जरा पुढच्या दाराने यायचं ना बा. बाई आम्ही राजकारणी माणसं असं एकदम पुढच्या दाराने येता येतं का? आणि कसं आहे बाई, शेवटी मागणं काय आणि पुढणं काय. आता देवाचं काम आहे म्हणल्यावर तुमच्या गस्त ठेवावीच लागणार ना. चोरून गस्त ठेवणार असाल तर बाईची जागा बदलावी लागल. आणि याचा निर्णय उद्याच घ्यावा लागल. उद्या निर्णय हा पुढणं का मागणं? बाईची जागा बदलायचा. असं होय. बर चालेल चालेल. अरे आता पुढणं जातोय का थांबू? हा येतो. हा मेनकाबाई. अरे कांबळं राहिलं. घरात बळ घुसता कांबळं राहिलं म्हणता. ऊप आहे बाई तुम्हाला. चला तिकडे. अरे आता हे काय मी घालू? तर गावकऱ्यांनो, तुम्हाला तर आता सगळं माहितीच आहे. आपल्या सरपंच साहेबांनी बाई ठेवलेली. नीट बोल. बाई ठेवलीये, पण कारण काय ते सांग, नाही तर आमचा सरपंच पण धोक्यात यायचं. नाही, नाही. मंदिराच्या कामासाठी बाई ठेवलेली आहे. हा पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येऊन ठेपलेला आहे, त्या बाईला आपल्या गावात ठेवायचं कुठं? एवढा विचार करायची काय गरज आहे? बाईला सर अमराईत ठेवा. काय लाखाची गोष्ट केलेली आहे. त्या बाईला आपण आमराईत ठेवू. पण कसं आहे, बाईला आमराईत असं उघडं ठेवता येणार नाही. बाईला असं आमराईत उघड्यावर ठेवता येणार नाही. त्याच्यासाठी तिच्यासाठी घर बांधलं पाहिजे. आणि घर बांधायचं असेल तर आपल्याला श्रमदान केलं पाहिजे. बरोबर. आता जास्त चर्चा नको. मग आता ठरलेलं आहे काय, उद्या समद्यांनी आपापली हत्यारं आणि सामान घेऊन आमच्याकडे आमराईत यायचं आणि समद्या गावाने मिळून बाईचं घर कबूल. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, आता तरी पुढे हाची उपदेशी नका करू नाश आयुष्याचा. ओ मंडळी, चहा तयार असेल तर आणा. वय आणलाय. हा आणा.
चहा गाळेपर्यंत दम निघा ना तुम्हाला. आता 2 कप कोणाला, एक आम्हाला आणि दुसरा कोणाला? मी आहे ना. घ्या आले. घे. चहाची आणि जेवणाची वेळ चुकती वय माझी कधी. पाड झाली मला आता येळ. माई काय साखर कमी आहे. आणलंय साखरेचं पोत. ते अख्खा नको मला, 1 चमचा पाहिजे. मोड द्या पी आता दिलाय तसा. झालं, चहा मिळाला. आता येण्याचं कारण सांगा. सरपंच काय सांगू तुम्हाला, कालपासून नुसती पोटात कळ यायला लागली हो. हा म्हणजे या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून या अंगावर. बर, पाय बदलू बदलू हेलपाटा देऊ देऊ नुसते पाय दुखायला लागले. अरे मग तेलानं चोळून घ्यायचं. म्हणून तर तुमच्याकडे आलो. का? म्हटलं चोळावं तर तेलाची अडचण. शाबास. म्हणजे तेल आमचं आणि चोळायचं तुमचं. तसं नाही सरपंच, स्पेशल माणसाला स्पेशल माणसाचं तेल लागतंय. आमचं आपलं जनता तेल. लावलं काय नाही लावलं काय. स्पेशल माणूस. स्पेशल माणूस. अरे पोटात कळ माझ्या नाही येते, मग मेणका बाईच्या. आणि सारखं तुमचं तोंडात नाव. हा म्हणली तात्यासाहेब ताकभाते केवढा सज्जन माणूस, केवढा मोठा माणूस, केवढा चांगला माणूस. नाही शपथ सांगतो, म्हणली गावातल्या पाहुण्यांची केवढी त्यांना काळजी. त्यांच्याशी दिवसात 4 शब्द बोललं की फार छान वाटत. किसन्या, आईच्यान खरं सांग, खरंच असं म्हणत होती? आता खोटं कशाला बोलू. अहो सारखं तुमचं नाव, सारखं वेवळत्यात बाई आणि सारखं तुमचं नाव घेत्यात. तुमची गळा दाबतो काय माझा? तुमची शपथ. किसन्या, आता बाईने आठवण काढली असेल तर मला जायला पाहिजे नाही तिच्याकडे. म्हणजे कसं आहे बघ, देवाचं काम आहे ना. आता बाईला जपलं तर मंदिर उभं राहणार रे. मग निघताय ना, येत आहे. आता तुझ्या बरोबर कुठे येऊ? तुझा तुझ्या कामाला, या निघतो तिकडं. असंच नाही, कापड बदलून जात ना. हात हलवत जाणार वय. म्हणजे अरे आजारी माणसाला भेटायला चालले तुम्ही, त्यात मेनका बाईला वय 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 बिस्किट, चहा, फळ बिळ काहीतरी घेऊन जायला पाहिजे का नाही. द्या दादा, काढा 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 काढा, पैसे काढा. आणतो मी लवकर लवकर. अरे पोत वाचा बसलो, पैसे आणलं तर नाही इकडं. हाय हाय हाय, काढा काढा चटकन काढा. अरे एकदम 500 बंद देत. तू घाल, मी नंतर देतो. नाही नाही, नाही, सोडा सोडा सोडा. सुट्टे देणार तो, सुट्टे देणार तू. अरे बिस्कुटाला एवढे? आता बाईला बिस्कुट द्यायचं म्हणजे 500 कमीच आहे. वय वय वय, पण किसना समजा कसं फर्स्ट क्लास आण बर का. चल मग निघतो. माई सरपंच निघाले मंदिराच्या कामाला. सरपंच साहेब, अहो जादू आहे की तुमच्या हातात. होय ना. पाय कसं लागोलाग दुखायचं थांबलं. असं वाटतं. काय वाटतं? रात्रंदिवस तुमच्याकडनं दाबून घ्यावं. होय ना. अहो बाई, देवाचं काम आहे म्हणल्यावर किती बी त्रास पडला तरी चालल. देऊ की. अहो पायाच काय घेऊन बसला. तुम्ही म्हणत असाल तर. अरे व्हय व्हय व्हय, किती जोरात ओरडतोयस, काय बैरा झालोय काय? नाही, हे घ्या तुमचं सामान. हे माझं सामान म्हणजे तुम्ही आणायला सांगितलेलं सामान. ठेवा. डोस देऊन झाला का बाईला? काय सगळं तू विचारणार आणि मग मी सांगायचं का काय? नाही, माझं नाही. मी बघीन ना कधी डोस द्यायचा बाईला. औषधाचा म्हणलं. मी बी तेच म्हणतोय. बरं अजून पैसे देता का? अरे काय रे, ती थांब बस ना. तुझं काय आता? नाही नाही, पुढच्या चौकात जाऊन तुमचं राहिलेलं सामान घेऊन यायचंय. द्या. आणि एक काम करा, बोला. हे सामान उद्या आणलं तरी चालेल. लगुलग येऊ नका उलट पावली. बर, येऊ का माग? या. अरे अशी पद्धत आहे म्हणण्याची. या म्हणजे जा. बरं का आणि मी बाई? काय म्हणतो, जरा जपू. बरं का बाई? मस्तपैकी चहा करा की आता.
सरपंच साहेब अहो कसं सांगू सांगा की मला चहा करता येत नाही हो मग कापी बी चालेल. अहो मला कापी बी येत नाही. दूध येत काय दूध येत इश्श बॉम्बला तसं नाही. मसाला दूध येतं का विचारायचं होतं. अहो मी आपण तेच म्हणत होती. येडो की खुडो अहो चहा कापी येत नाही म्हटल्यावर मसाला दूध कसं काय येईल. वय, ये पेटवायचं येतंय ना व. नाही ना नुसतीच हवा मारता येते. मग असं करा हा मी पेटवतो हा तुम्ही हवा मारा पर जरा हळू मारा का हो नाही तर एकदम भडका उडायचा आणि आमचं थोबाड काळं व्हायचं. तोंड काळं करायला मी काय येडी हाय वय. ते बी आहे म्हणा. तशा तुम्ही लई हुशार बघा मेनका बाई. बाई मी काय म्हणतो काय असू द्या आडी अडचणीला कमी जास्तीला 5,000 येत. सरपंच साहेब तुम्ही किती व आमची काळजी घेता. आता देवाचं काम म्हणल्यानंतर घ्यायला पाहिजेच की काळजी. बाई जरा द्याव का द्या ना. असं काय करता देतो ना परत. नाही आता काय माहिती का आता कसं आहे तुला सांगतो. आता सगळी तयारी झालेली आहे. फक्त ना झोपले. चेअरमन कोण आहे रे. खरंच कोण नाही. नमस्कार. अरे काय काय चाललं काय तुमचं. दिवसा डोळ्या झोपा काढताय आणि तिकडे अरे झालं तरी काय. गुळाला मुंगळा चिकटला. काय सरपंचाचा तुमच्या आधी नंबर लागला. गेला का काय. तुम्हाला घेतल्याशिवाय जातात वय ते गेले की मेनका बाईकडं. काय मेनका इकडे. हा रात्रभर नुसता धिंगाणा चाललाय दोघांचा. चहा पिणं कॉफी पिणं नको नको ते पिणं. बाई स्वतःच्या हाताने पाजित होती सरपंच. शपथ सांगतो तुम्हाला तर. आणि सरपंच करत पियत होता. आणि चेअरमन सरपंचानं बाईला कचकन मिठी मारली की. पटकन मिठी मारल्यावर सरपंच गप बसतोय वय. मग त्यांनी सुरू केलं ना. काय केलं सरपंचानं. इकडं 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 असा रोग काय घेतला. आम्हाला फार वाईट वाटलं. आम्हाला फार वाईट वाटलं. आम्ही म्हणलं सरपंचाच्या जागी चेअरमन साहेब असायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर सुरुवातीला 5,000 रुपये देऊ. सरपंचानं 5,000 रुपये दिले माझ्या आधी. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. हे घ्या तुमची बक्षिशी आणि मी येतो आता. असं झालं? मग कमाल आहे. सरपंचांनी 5,000 दिले. बाई काय म्हणाल. सरपंचांनी 5 दिले आणि हे नुसते हात हलवीत आले. मग मी काय घेऊ आता. अहो 2-4 हजाराची एखादी पैठणी घेऊन जा आणि मग बघा मजा. पण आणणार कोण का देऊ बायकोची एखादी. अरे काय हेडबीट लागला तुम्हाला चेअरमन साहेब. हेड कसं काय लागेल? हा? नव्या इंजिनाला जुनं तेल चालतंय वय. मग तुम्ही व्यवस्था करता काय. करावीच लागल. देवाचं काम हाय गावाचं काम हाय. सगळं लक्ष खिशात असतं तुझं. 2,000 पुरे. 2,000 रुपयाची पैठणी आणा झक्कास पैकी. ब्लाऊज आता ब्लाऊजला पाहिजे ना. बरं 300 रुपयाचा ब्लाऊज आणि 100 रुपये तुम्हा दोघा. ब्लाऊज झाला. आता ते गप नको राहिलं तसंच राहिलं. तसंच फुटा निघू म्हणता फुटा. तुम्ही. मी कपडे काढून जातो. म्हणजे दुसरी घालून जातो. आणि चल चल आपल्याला पैठणी आणि चल. सरपंच बघतो मी तुला. पाईंट हाय किसन राव करेक्ट हाय का नाही. आईला हे बघ गिराईक आलं वाटतं. जानू. अरे हळू 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 हळू. अरे कुठे 2 दिवसापासून शोधतोय तुम्हाला. ए जा ना लवकर. आलो आलो आलो. हा बस काय रे बस. कृष्णा काय म्हणत होतास. अरे तू कुठे 2 दिवसापासून शोधतोय तुला. काय मला हा कोणाचं फाटलं. कुणाचं फाटलं नाही. मेडका बाई आठवण काढत होत्या. आईच्यान बी आणि बापाच्यान बी. काय म्हणाली मेनका. त्याचं झालं काय. मेनका बी म्हणत होत्या तुमच्या गावात चोळी कोण छान शिवतं. तू काय म्हणाला म्हणलं जानू शिंपी. दुसरं कोण
कोणी शिवित नाही, अशी चोळी शिवतो, घातली का नाही घातली कळतच नाही. म्हणजे इतकी अशी छान झिरझिरीत चोळी शिवतो. म्हणलं मल्लिका शेरावत, राखी सावंत सगळं त्याच्याकडून चोळी शिवून घ्या. असं म्हणलं तू शाबास 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 बाई एकदम अशी खुश झाली असेल नाही? खुश? अरे एकदम खुश झाली आणि दादाला म्हणाली ताबडतोब शिंपीला पाठवून द्या. असं जाणार. अरे बाईला आम्ही एवढं तुझ्याबद्दल सांगितलं, चोळीचा शॅम्पल बिम्पल घेऊन जा. काय माहितीये का, बायकोची चोळी आहे ना घरी, नाही म्हणजे कापड आहे, त्याची मस्तपैकी जागपैकी चोळी शिवतो आणि बाईला नेऊन देतो. चालू आहे रे तू. बरं आता आम्ही एवढं तुझं काम केलं, जर आमचं पण काहीतरी विचार होऊन जाऊ दे. अरे काय त्याचा विचार करायचा, लगेच देतो की. हे घ्या 100 रुपये. फक्त 100. 100 पाहिजेच ते बाई. खरं. हे घ्या 200 बस. आता एक काम कर, चटकन चोळी घे आणि पटकन बाई गाठ. जा, 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 लवकर, जा, लवकर. जा, 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 जा. आज 200ची कमाई डॅन टाकल्या. राधा, अगं बाई लय जीव दिसते तुमचा तिच्यावर. बर ते राधेचं जाऊ द्या. राहू द्या. मी काय सांगतो, आता चेअरमन साहेब येणार तिकडे, तुमच्यासाठी पैठणी आणली आहे त्यांनी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त अंग चटीला येऊ देऊ नका त्याला. बाई माणूस बघितलं की लय हातगईवर येतं ती. हा बरं मी निघू आता. येतीलच बरं का. आत येऊ का? या बया चेअरमॅन साहेब तुम्ही, अहो मग या की. विचारलेलं बरं असतं. काय म्हणाला? अहो परक्या माणसाने विचारावं, आपल्या माणसाने नव. दार उघडं दिसलं की सरळ आत घुसावं. बोला काय सेवा करू? तुम्ही कसली आमची सेवा करणार? बरं नाही, हे बरं नाही. हा अव आम्ही तुमची सेवा करायची. तुमच्यामुळं आमच्या गावात देऊळ बांधलं जाणार, गावाचं नाव मोठं होणार. बसा 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 गाई आपलं हे अरे हा पाय दुखतोय, मुरगळला वाटतं. खाली दुखतंय, खाली. वरती काय आहे? अरे हो मी आहे ना हळद चोळून देतो आणि मूग लावतो. जरा बरं चेअरमन साहेब किती माझ्यासाठी त्रास घेता हो तुम्ही. तरच कसला, देवाचं काम आहे, देवाचं काम आहे. पण आता कशी उठू? कशी उठू? काय झालं? अहो लुगडं धुवायचंय ना व. तुमचं बाथरूम मध्ये ठेवलंय? मग मी कशाला, मी पिळून देतो की. चांगला साबण लावीन असा आणि लगेच पिळून देईन. लय बरं वाटतंय बघा. होय चेअरमन साहेब किती हो माझी सेवा करता. तुमची सेवा करायची ना, मग कुणाची सेवा करायची? तुमची सेवा करायची नाही तर तुमची सेवा म्हणजे देवाची सेवा. हा देवाचं काम आहे, देवाचं काम आहे, देवाचं काम आहे. पण किसना म्हणत होता चेअरमन साहेब लय मोठ्या मनाचे. खरंय ते. पण मला नाही आवडलं. काय नाही आवडलं? अहो तुम्ही आलात पण रिकामी हाताने आलात. रिकामी हातानं? छे असा कसा रिकामी हातानं आलोय मी आणलंय ना. काय? पैठणी आणली. कृष्णाकडं 5,000 रुपये दिलेत आणि पैठणी घेऊन आलो. ही बघ पैठणी. कशी वाटते? लई छान आहे. बघू बघू. खरंच छान आहे. पण हे काय? काय झालं?
अर्धवट काम केलं. कसलं अर्धवट? अख्खी फुल साडी आहे, अर्धवट कुठे आहे? ही बघा फुल साडी. अहो तसं नाही हो, मग कसं? साडी आणली पण चोळी कुठे? अरे हा, चोळी राहिली ना व. तुम्ही विसरलो बघा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हे 500 रुपये घ्या आणि कापड आणा. किसनाला म्हणावं चांगलं चोळीचं कापड आण. काय चेअरमन काय चाललंय? काय चाललंय आपलं? हे ते हे ही पैंजण आहे ना, ती जरा किसनाकडे द्यायची होती. नाही 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 नाही, मला सगळं माहिती आहे ना. किसनानं मला सगळं सांगितलंय ना. मी चालूय की चोळी घेऊन बाईसाठी. नाही म्हणजे काय, जसते आपल्या सोनारानं दागिने दिलं, होय. त्याच्यानंतर ममद्यानी बिर्याणी दिली. देवाचं काम आहे, हो. सेवा केली पाहिजे. तेव्हा मी बाईंसाठी चोळी आणली. बाई चोळी. या बया जानू खूप छान आहे. लय आवडली बघा मला. आवडली ना? आवडली आवडली. चला आता निघा निघा निघा. असं यायचं नाही. बाई एकटी असताना असं येणं बरं दिसतं का? शोभतं का आपल्या गावाला? आपल्या गावाचं नाव काय? सज्जन गाव. आपण मग सज्जन माणसं. असं यायचं नसतं. चला 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 निघा. काम आहे, सेवा सेवा मी आहे ना करायची. मग. नाही म्हणजे आहो. तर ते चोळी राहू देत आणि ते 500 रुपये पण राहू देत. चेअरमन काय माणसं येतं नाही येतो म्हणतो. हो या ना. या म्हणा. अहो येत आहे ना व. चेअरमन येताय ना? येतो येतो. या म्हणा या या. आवडली ना साडी? हो आवडली. चला आलो. अगं मार की पटापटा हात भरायचं की अजून ते. अगं जरा दम धर. एवढी घाय? माझी बारी आहे. हो भरते लवकर. थांब जरा लाव. अगं कमळे, नव पाखरू आलं बघ. हे नव पाखरू नव, अमरायतली नवी म्हस. म्हस? या बया ही हाय बाय मस्त. वानाची न गुणाची पाहुणी कुणाची. पण काय ग कमळे, या म्हशीच्या अंगात काळी साडी लई झाक दिसते नाही का ग? काळी साडी लई झाक दिसते, पण त्वान शेणात बुडवलं असतं ना तर अजून झाक दिसलं असतं. पण दुर्पे म्हशीच्या अंगात लय कला हाय म्हण. होय ग? पण काय ग चाळ कुठं दिसत नाही ते. चाळ? अगं घोळात अडकून पडलं असत्याल पोळात. काय बया एखादीच जीन, घर नाही दार नाही पोर नाही बाळ नाही, ही कसली बया? नाहीतर काय, टिकली तर टिकली, नाहीतर विकली, नाहीतर हवाने फुकली. कोणी देवाली आणि चिवर खाली. अगं बया काय बोलते ही बी. अगं चल भरा भरा लाव भरा. अगं, विसरलेच मी. माझी बारी आहे. अगं हिची भरा, भरा. बारी आहे ग. बाईला खुशखबर दिली पाहिजे. अरे बाई झोपल्या काय? उठा उठा उठा. अख्खं गाव येणं झालं तुमच्या पायी. शपथ सांगतो सगळ्यांच्या तोंडामध्ये फक्त तुमचं ना. अरे रडा काय झालं बाई? रडलं काय झालं? काय होणार आहे? मेलं नशीबच फुटकं. अरे! राहायचं नाही मला इकडं. अहो अहो असं काय करता तुम्ही? अहो झालं काय पण असं? आता गावात गेले होते. हा? इकडच्या समध्या बायका नको नको ते घालून पाडून बोलले मला. हा? बस झालं आता, मला राहायचं नाही इकडं. नाही कसं आहे बाई, म्हणजे मला म्हणजे आता शेवटी राहायचं का नाही राहायचं तुमचा प्रश्न आहे, पण मला एवढंच म्हणायचंय म्हणजे आता सावत्र राहायपेक्षा बरं आहे का नाही? म्हणजे तिकडं उठता लात बसता बुक्की होती, इकडं ते तरी नाही. आता शेवटी त्या वाटेवर जायचं का नाही तुम्ही ठरवायचं. पण मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही आधार दिला मला, मी आधार दिला तुम्हाला. म्हणजे बघा आता दोघांचा फायदा आहे. तेव्हा तुम्ही आता या गावात जाऊ नये असं मला वाटतं. आणि तुम्ही गाव सोडलं तर कसं चालेल? आमच्यासाठी सोडा, पण मंदिरासाठी तरी तुम्हाला थांबायला पाहिजे की नाही? हा मंदिरासाठी तुम्हाला थांबलं पाहिजे. थांबणार का नाही? थांबणार ना बाई, थांबणार ना, थांबणार ना. हो म्हणा हो म्हणा हो म्हणा हो म्हणा हो म्हणा. आता कसं? आता इस्माईल प्लीज. काय? इस्माईल प्लीज म्हणजे असं गालातल्या गालात हसायचं असं. अहो दसा छे, ही तर माझी प्राणप्रिय संसार मोडणारी ती छमछमवाली बाई, पण ही संसार मोडत नाही. प्रकाश, अरे तू किसनाला पाहिलंस का? कोण? मेनका? मेनका मेनका मेनका, ज्याच्या त्याच्या तोंडात नुसतं मेनकाचं नाव. काय रे,
एवढं आहे का त्या मेंढक्यात? बाईतलं आपल्याला एकतर काय कळत नाही, बाटलीतलं कळतंय. पण बाटलीतलं सांगून तुम्हाला काय उपयोग? तुम्हाला तर फक्त बाईचंच ऐकायचंय आणि बाईचं फक्त किसनच तुम्हाला सांगू शकतोय. येतो मी. काय त्रास देत नाही ना हा काही? येतो. ए चल बेवडा. आणि काय तू कुठं आहे ग? तू याच्यावर काय गप्पा मारत बसली? तुला अख्खं गावभर शोधतोय मी. तू काय मीच तुला गावभर शोधते. आणि काय रे, काय असतं त्या मेंढकेपाशी तुझं? माझं काही नसतं, माझं सगळं माझ्या घरीच असतं. पण कसं आहे, ती मेनका गावासाठी एवढं करते म्हणल्यावर तेव्हा तिला काय पाहिजे काय नको ते पाहायला पाहिजे का नाही. पण काय विशेष काय? माझं कसलं कपाळ विशेष? अरे हो, मी तुझ्यासाठी खीर आणली. तुला आवडते ना? मी भरवू तुला? कुकुल बाळे का? मस्त आहे. बरं, मंदिराचं कुठपर्यंत आलंय? का ग जोडीने जायचं का मंदिरात? लाजली लाजली लाजली. अरे बाप. अरे का हा? एवढ्या दुपारी फिरतो कुठं? अगदी बरोबर. बरं चाललं ना सगळं? हा बाबा नाही की? ठीक-ठाक. चला 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 चला. गणासाहेब येऊ का? राम राम. हा. काय करू शेठ? काळू किती हरे कृष्णा, राम राम. कस काय? केस चाललं आपलं टुकू-टुकू. वाढली, हा. बरं चाललंय ना? कधी पायात घालतो, कधी कमरत घालतो, हा? कधी गाळ्यात घालतो. अगदीच काय नाही तर ना खायचं. नाही नाही, घालाघाली एक दिवस अंगाशील तुमच्या. हा? स्पष्ट बोलत जा. अरे मी दागिन्याचं बोलतोय मग असं म्हणन बाबा. दागिने. ते जाऊ दे बघू दे. आता यावं लागलं तुमच्याकडं. कस काय? ती आपली मेनका बाई हा, आठवण काढते तुमची. मीन केलं माझी आठवण कशी काय आली? आता काय करणार? तो आपला जानू शिंपी आहे ना, येडा आहे, येडा मूर्ख माणूस आहे. त्यांनी काय केलं, बाईला एक चोळी आणि 5 तोळ्याच्या बांगड्या प्रेझेंट दिल्या. बाई नाराज झाली ना. बाई म्हणली, ज्याच्यावर आमचा जीव आहे तो आम्हाला काहीच देईना. खरंच मेन का बाई असं म्हणाले? मग आता खोटं कशाला बोलू? तुम्हाला माणसं एवढं प्रेमाने बोलवते आणि तुम्ही बसा नथी बनवीत. हा? किसनराव, हा? बाईला भेटलं पाहिजे. हा? काय? देवाचं काम आहे. हा. आपला हातभार लागला पाहिजे ना. किसनराव, तुम्ही सांगा काय करू? सांगतो ना. सखूबाई कुठे गेल्या? गावाला गेल्या. हा. त्यांच्या घरात दागिने आहेत का नाही? आहे, आहे. नाहीतरी पडूनच आहेत. हा. नुसते पडून पडून थोडीच वाढणार आहेत ते. जिस्ती नसते. हा, हा. ते दागिने घ्या, हा. मेनकाबाईला नेऊन द्या. हा. म्हणजे काय होईल, मेनकाबाई खुश होतील. हा. गावात कार्यक्रम होईल हा. आणि मंदिर पण होईल. किसनराव, आज चलत जातो बाईकडं का? दागिने घेऊन. हा. देवाचं काम आहे, हा. गावचं काम आहे. आणि काम म्हणलं की तुम्ही आधी जाता. हातभार लागला पाहिजे कुठं? गावच्या कामाला. तुम्ही ना म्हणजे गणेश, तुम्ही म्हणजे इतके ग्रेट आहे का नाही? तुम्ही फारच ग्रेट आहे. अरे काहीतरी बघा ना आता. हा, आलं ध्यानात. देतो काढून. काय तुमचं ते मग चटकन. 500, 1000, 1100, 1200, 1300 रुपये जमले कमिशनचे. चला बाद झाले. एक पॉइंटाचं बोलू का? अरे बोल की. बोल बोल. अख्ख्या गावाला आपण बाईच्या नादाला लावलं. सरपंचानं पैसा दिला, चेअरमॅननं जमीन दिली आणि बाईच्या नावाखाली अख्खं गाव येडं केलं. ए टाकल्या, आपण कुठे येडे केलं रे? आपण त्यांना म्हणलं होतं येडं व्हा. जे बाईच्या नादाला लागले ते येडे झाले. तसं नाही. अरे माणसानं खावं पण मुळासकट खाऊ नये. म्हणायचं काय तुला? मला काय नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं आपण बाई कशासाठी आणली गावात? नाचायसाठी. हे? म्हणजे कार्यक्रमासाठी. हा. मग एक तरी कार्यक्रम आपण घेतला का गावात? बरोबर आहे तुझं. मग अरे गाववाल्यांच्या ध्यानात येण्या अगोदर एक तरी कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. नाहीतर गाववाले विश्वास नाही ठेवायचा आपल्यावर. अरे माझ्या ध्यानात आलं नाही ना हे. मग घेऊन टाकू एक फर्स्ट क्लास कार्यक्रम. जरा शांत राहा. सज्जनगावच्या मंडळीनो जरा शांत राहा. ऐका, राम राम. कसं आहे, आपण गावामध्ये एक मंदिर बांधायचं ठरवलं आणि त्यासाठी आपण पैसा उभा करायचा म्हणून गावामध्ये एक बाई आणायची ठरवली. सरपंच. आणि तिचे कार्यक्रम घेऊन त्यातून कार्यक्रमात पैसा उभा राहील असं ठरवलं. म्हणूनच मेनकाबाई गावामध्ये आली. पण आता मेनकाबाई नक्की काय कार्यक्रम करणार आहेत आणि कसले पैसे उभे राहणार हे कोणालाच माहित नव्हतं. आम्हाला पण माहित नव्हतं, नाही का? म्हणून मुद्दाम बर का बायजा, बर का वहिनी, म्हणून सगळ्यांना का बोलवलंय गावच्या की आज मेनकाबाईचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळेल आणि कसे पैसे उभे राहतील ते पण कळेल. म्हणून मी आता मेनकाबाईंना विनंती करतो की मेनकाबाई, तुमचा मंदिरासाठीचा कार्यक्रम सुरू करा. आणि चेअरमनला विनंती करतो, काय किसन्या, की चेअरमनचं शेवटी मंदिर आहे त्यामुळे त्यांनी नारळ वाढवावा आणि कार्यक्रमाची सुरुवात करा. हे घ्या, एका फटक्यात फुटला पाहिजे.
तर मंडळी या शुभ कार्याला आपला हातभार लागावा अशी अपेक्षा करतो. सारखं त्या बाईच्या मागे जात माझं ऐक त्या बाईला घातलं नेऊन चुलीशानी आणि काय ह्या दिवाळीला जरीच्या चोळीचा खण शिवीन म्हणलं तर त्या अवदेशाला देऊन टाकलं. एवढी काय मोहिनी घातली तुम्हाला तिनं? अगं दुर्बा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय माहित आहे का, देवाच्या कामासाठी बाईला गावात आणली. आता देवाचं काम म्हणल्यावर थोडाफार हातभार लावायला नको का? हे मला काय सांगू नका. मी तुला जाते माहेरी. कवा जाते? वाटलंच ह्या माहेरी कवा जातेची वाट बघत बसला असेल म्हणून. पण मी काय माहेरी विहिरी जायची नाही. तिथंच तुमच्या नाकात येसन घालते मी. वहिनी अहो काय झालं? उचललं भांड टाकलं बाहेर, उचललं भांड टाकलं बाहेर. दादा भाऊजी, तुम्ही हिथं पडू नका. तुम्ही समधी एकाच माळ्याचे म्हणी. म्हणजे काय? अगं तुला जे काय सांगायचं ते आम्ही सांगितलं नाही काय? सगळं काय असं खोलून दाखवलंय ना? बरं. काय आता कपाळ फोडून घेऊ का तुझ्या समोर? बघा आता कळलं खरं काय ना खोट काय ते. मेंढकेनं गावात चांगलं नाही केलं. नाही तर काय, समजा गावातल्या गड्यांना भुलिवलं. तर काय, पण तरी बायजा बाय तो किसना हाय म्हणून समजा बरं चाललंय. अहो माझी तर लई काळजी घेतो. काय वहिनी कशी आहे? हा बरी आहे, तब्येत पाणी एकदम चांगली. आलास का? तुझा विषय चालला होता 100 वर्ष आयुष्य तुला. वा. काय रमेल्या, तुला एवढी हौस हक्काची काळजी कधीपासून वाटायला लागली? आता काय करणार? चेअरमन साहेबांनी घरातलं लक्ष काढून टाकलं म्हणल्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागणार ना वहिनी. तोच प्रश्न पडलाय. नाही पण काही म्हणा वहिनी, म्हणजे अख्खं गाव त्या मेनकाबाईच्या नादी लागलं असतं तरी चाललं असतं, पण चेअरमन साहेब आणि सरपंच साहेब लागले ना फार वाईट झालं. आता काय करायचं बाबा, आपलंच दात आणि आपलंच वट म्हणल्यावर कुणाकडे बघायचं? अरे माय असं धीर सोडून कसं चालल? अरे अशाला तर मेनका घरात घुसल. वय ना, थांब ग गपरा. अरे पण आता ह्याच्यावर उपाय तरी सांग बाबा. उपाय हाय, हाय पण जरा खर्ची काय काय हाय? सांगू? कुठे गेला? हाय हाय इकडे हाय. एकदम बेस. आता बघतेच मी मालक त्या मेनकेकडे कसे पळतात ते. खर्च तेवढं बघा ना जरा आमच्या. लवकर करा. अरे काढतीये. हसती काय तू माई? तू पण दे ना. मी पण द्यायचे. मग? आहेत की 500? हो, पाचशेने काय होतंय? लय खर्चिक काम आहे, मोठं काम आहे. माईकडून पैसे घे तू घे. अरे बघ, आता मेंढक्याची दारं ह्यानं सुद्धा बंद झाली पाहिजेत बर का? बंद होणार म्हणजे होणार, हा. पण त्यासाठी आधी इथून मला जावं लागणार. मग जा की तुला कोणी अरे पडशिले, अरे पडशिले. नाही पडणार. लई शाना हाय पोरग. कोणास ठाऊक काम करते का निश्चित पैसे नेत राहते ती. जाऊ दे मग तू कर काम. आनंद द्या, आनंद घ्या, आनंद द्या, आनंद घ्या, आनंद द्या, आनंद घ्या. हा बुवाच ना रे? हा आलिंगन बाबा वाटतो. हा? हा हो, मग एवढ्या रात्री एकटा कुठं चालला? तेच तर माहिती नाही. चंपाळी.
तसं आलिंगन बाबा तुमच्या आशीर्वादाची आम्हाला फार गरज आहे. आमच्या गावात मंदिर होणं फार गरजेचं आहे. तेव्हा तुमची कृपा दृष्टी आमच्यावर राहू द्या. आलिंगाय नमः. धन्यवाद. आनंद घ्या, आनंद द्या. आलिंगाय नमः. आलिंगाय नमः. आलिंगाय नमः. आनंद द्या, आनंद घ्या. चला चला आपण आपल्या कामाला लागलो. चला चला चला. मी काय म्हणतो धोंड्या पांड्या, बायजे बाय जा इकडं. होय ना. म्या काय म्हणतो बायजे, आता म्या काय केल्यावर तुझा विश्वास पटल? समज झालं ना मग करून, मग आता काय उरलं? अगं तुझ्या गळ्याच्या तसं काय नाही. हे बघ नेमकेच माझं तसलं काय बी नाही, नुसती अफवा आहे. वय? होय, ई, खरं. मग जमिनीचे कागदपत्र कुठं आहे ती? काय येडी का खुळी तू ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठेवलेली. तुला काय वाटलं मेनकेला दिली होय? छाछा. अगं माझी जीवाची राणी तू असताना म्या कशाला त्या मेनकेकडे शेण खायला जाऊ? असं का? मग माझ्या गळ्याची आण घेऊन सांगा. तुझ्या गळ्याची आण. आता तर झालं. माझी गुणाची बाय जागती. माई जाऊ दे का कोणी का असेल. जवळ माझ्या. माई माई माईला नको त्याला कोण आलंय? माई काय रे? ये नाही काल नाही कधी पण येत. काय काम काय रे? काढलंय? ते दुधाचं सांगायला आलो होतो. अगो बाई, अगं बाई, अरे दुधाचं काम आहे, मग हिथं काय डेअरीत जायचं ना. नाही नाही आलिंगन बाबाला डेअरीचं दूध चालत नाही ना, बाईच्या हातानं पाहिजे त्याला दूध. पण हिथं काय आहे? आज माईची वेळ आहे आलिंगन बाबाला दूध द्यायची. माईला या बाबाच्या. हो तुमच्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? आमच्या बाबांबद्दल असं काय बोललेलं मला खपायचं नाही अजिबात. हा हे जाऊ दे ग. माईला किसन्या आमच्या मधुचंद्राच्या याला एक पियाला भर दूध मागितलं होतं, तर लय आखडली होती. आणि हिथं बघा आलिंगन बाबासाठी कळशी चालली. असं काय करता? देवाचं काम आहे, थोडी तरी सेवा करायला पाहिजे माणसाने. अगं तू कुठे निघाली? थांब इथं. अजिबात नाही. जय लिंगन बाबा. जय आलिंगन बाबा. अरे काय तिला कुठं जाऊ द्या, सोडतो? देवाचं काम आहे. अरे पण ती कुठे जय आलिंगन बाबा. हे गप रे. जय आलिंगन बाबा. हे हाड. जय आलिंगन बाबा. हे चाल रे. आनंद द्या, आनंद घ्या. माईला आनंद घेतोय, नको बाई, तू जा. दूध घेतोय, जा. आनंद घेतोय. जा बाई तू जा. जय अलिंगन स्वामी, आमच्या बायकांना तुझं लागलं पाणी. माझ्या आलिंगन बाबाला काय असं वाईट वंगाळ बोलायचं नाही हा, नाही तर माझ्यासारखी वाईट बाई नाही सांगून ठेवते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग जेवायला वाढणं पोटात कावळे ओरडायला लागले. वरडू द्या, वरडून वरडून उडून जात्याल, पण तुम्ही गप्प बसा. आणि एवढी जर तुम्हाला भूक लागली असेल ना, हा, तर लागली. ते टोपलीतला शिळा तुकडा हाय ना, ते पाण्यात उडवून खावा. असं म्हणते. होय. मग ते आतमधलं इथे शिरा पुरी आणि ते श्रीखंड खीर ते समजा बनवलं ते असं 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 थोडं थोडं वाढलं. नाही वाटणार, कारण मी ते आमच्या आलिंगन बाबासाठी बनवलं हाय आणि ते दिलं पाठवून आश्रमात. पाठवून दिलं. होय. मग हे डब्यात काय? अहो डब्यामध्ये ना तूप हाय. वा. हा, तुम्हाला सांगते आमच्या बाबासनी ना अशी तुपाची धार वरण भातावर वतल्या बिगर जेवण जात नाही हो. पण काय नाही यार. आणि आज आमचे बाबा नवीन आसन शिकवणार आहेत. वय अहो मला उशीर झालाय, तिकडे समधी आली असतील. चला मी जाते. नवीन आसन शिकायला चालली तू? कुठनं जग मारले आणि आमराई धरली रे देवा. चल चल, लय उशीर झाला आपल्याला, बाबाला तू त्याची वेळ झाली. चल मी आधी तूप आणलाय. चल चल. अगं आले आले बाबा आले बाबा आले. आलिंगनाय बाबा आले. आलिंगनाय नमः. या, आलिंगनाय ये बाबा. नमः. या, आलेत या. का माझे बाबा, सगळे या. पाखर? बसा 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 बाबा. बाबा, तुमच्यासाठी दूध आणलंय, ताजं हो. ताजं आहे. छान 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 ठेवू छान. का? हो ठेव ठेव ठेव. बाबा हा. मी अभि तुमच्यासाठी आमच्या घरच्या गायचं तूप आणलंय. हो होय. वा 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 ग माझी हरणी ती. आता मंदिर होईल ना लवकर. होईल म्हणजे काय होणार, लवकर होणार. आता कसं वा. ए बसा ग बसा 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 बसा. पाहिजे. आनंद घ्या, आनंद द्या. वारा घालतेस ना ग. आलिंगनाय नमः. आलिंगनाय नमः. जय आलिंगन
आलं बाबाजे. माझी चिमणी ग. स्वर्गसुख स्वर्गसुख. जय आलिंगन बाबा. ये करा करा ग सगळेजण समधीजण बाबाची सेवा करा. मायला माझ्या पुढचे डोळा हे ऐकत बसले. काय करावं काही कळना. चेअरमन चेअरमन चेअरमन, अरे आपलंच हात आपल्या गळ्यात यायला लागलेत. माझं पण तसंच चाललंय. काही सुचत नाही पण. आणि माझी बायको हौसा, कधी तिनं डोळा वर करून पाहिलं नाही माझ्याकडे. आणि आता ती, आणि मी कंच बी काम सांगू देत, काय बी मागू देत, सरळ सांगते जावा मेनकाकडे जावा. तुला सांगतो चेअरमन, अवघड जागीचं दुखणं झालेलं काय करावं काही कळेना झालंय. तुम्हाला कल्पना आहे? तुम्हाला कल्पना आहे? काय झालं? अहो म्हणते काय? सरपंचाची बायको बुवाच्या नादाला लागली. हसू नका. म्हणे सरपंचाची बायको लागली आणि चेअरमनची बायको काय करते? ती काय सती सावित्री आहे का? म्हणतात ना ती बी लागली तिकडं बाहेर. त्या आलिंगन बाबाच्या नादाला लागली ना तुझी बायको. खरंय. काय करावं कळना. हा, मी काय म्हणतो त्यांना देतो हकलून. बायकांना हकलून देतो घराच्या बाहेर. ठरलं, देतो हकलून बायकांना. हा. एकंदर घरात किती बायका आहेत तुमच्या? एका हसतो काय? आपल्या दोघांच्या बायकांविषयी बोलतोय. देऊ हकलून. हा. येडा का खुळ का? लोक उलट अर्थ लावतील. मेनकेच्या नादी लागले ना ते, बायकोला दिली सोडून. वय वय वय. काहीतरीच काही विचार आणताय डोक्यात. हे बघा, आपण त्या बायकांना जरा घोळात घेऊया. गोडी गुलाबीनं काहीतरी मार्ग काढूया. सुचल तुम्हाला. तुम्ही करा विचार, मी जरा आराम करतो. ते बघ सोन्यांदा म्या इकडच येत आहेत. चला चेअरमन चला. नाही लोक जमायच्या आत जाऊया, नाही तर आबरूचं खोबरं व्हायचं. काय खरं नाही. चला चला. चला 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 चला. इथं साबण वाढू लागला आणि तुझं गाणं चालू आहे. चल लवकर, काम आहेत खूप. किती केस वाढली. काय झालं काय रे तुला? आपल्याला लय आनंद झाले. आणि त्यो रे कशा पायी? अरे तुला नाही माहित, गावातल्या सगळ्या बायका त्या बुवाच्या माग लागल्यात. पण आपली बायको आतापर्यंत कोरी करकरीत हाय. खरं बोलतो की काय? हो. म्हणजे तुझी बायको त्या बुवाच्या मागे लागली नाही? छाछा, अजाबात नाही. लय घाबरती आपल्याला. नुसतं असं पाहिलं ना तर थर 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 कापते. तुला का म्हणून आम्हाला पण एवढा? मी पण कधी कधी घाबरतो ना. नाही पण तुला मानलं पाहिजे संप्या. मानलं पाहिजे. नाहीतर त्यो ममद्या आपला लेका लय लटा 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 घाबरतो या बायकोला. नाहीतर काय असत, एकेकाला बायकोला घाबरायची सवय असते. काय पायातलं पायातच ठेवायला पाहिजे. संप्या, तुझा अभिमान वाटतो मला. अभिमान? अरे माझी छाती गर्वानं अशी फुगून येते. आता का फुलवतो? करावं लागतं, स्टील बॉडी आहे ना. खातो कुठून तू? अलीकडे बोल, लय बोलतो यार तू. संप्या, कामापेक्षा ना तुझ्याकडे जास्त बडबडच जास्त आहे. बरं आता एक काम कर, याचे पैसे सगळे लिहून ठेव. कळलं? लिहून ठेव. का का म्हणजे तुलाच माहिती का लिहून ठेवायचे ते.
कळालं कळालं. 1 मिनिट पुसून घेतो आणि पैसे लिहूनही ठेवतो का की तुम्ही मेनकाबाईची मला भेट घालून दिली ना. म्हणून तुझं म्हटलं. तोंड पाय याच्यात आणि त्याच्या डोक्याचं भादरणं सुरू कर लवकर. ओके ये बाबा लेखा तरी बायको तुझ्या मुठीत कशी काय र? ये बस बस. हेल्मेट आ? जास्त विचार नको. हेल्मेट अरे पण बिना साबणाची बिना पानाची भादरतो की काय र? 3 वेळा तुला असंच करावं अरे लागतं. नको रे. थांब जरा. अरे नको ना. रपा. अरे काय चाललंय? अरे वाचा रपा. अरे धोंड्या. स्वामी तुम्ही गावात आल्यापासून समद्या बायकांचा जीव भांड्यात पडला सगळ्यांचा जीव भांड्यात आणि आमचा खाड्यात. बोल ना का मधी कधीपासून सांगितलं मध्ये 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 बोलायचं नाही. हवा मारा जोरात. ठीक आहे. स्वामींना गरम व्हायला लागले या. हो ग हो. स्वामीला गरम व्हायला लागलंय. हा मी थंड पडायला लागलोय. त्याचं काय ग कमळे? अगं हा बावळा त्या मेनकेच्या संग नाही ते चाळ केलं तवा बोलली म्या. आता मी यांची सेवा करायला लागले. तुमच्या पोटात दुखायला लागलं भाई. आलिंगनाय नमः आलिंगनाय नमः बघ आलिंगनाय ह्याच्या नमः. पोटात कसं दुखतय ते. अजाण बालका हा? अरे अरे माझ्या या कमळीनं तिच्या मऊ हातासारखाच स्वयंपाक केलाय. पोटात कसं दुखेल. स्वामी तुम्ही लाजू नका. पोटभर जेवा. तुमचं पोट भरलं ना की माझं बी पोट भरल्यासारखं वाटतंय मला. नाही कमळा मी संकोच करणार नाही. काय मानवानं अर्ध्या पोटी उठू नये. कमळा राणी फार गरम होतय ग. अव ध्यान कुठे आहे तुमचं? मारा की पंखा जोरात. तू बरं माई ए माई ये ए माई काय झालं वरडाय जरा बाई. बसून बोल की. बस माई हा, बस. सरपंच आहेत का घरात? नाही बा ते अजून आले नाहीत हो माळ्यावरून. बरं. त्यांच्याकडे काय काम होतं तुझं? ते काय कामाचे? त्यांच्याकडे नाही आपलं काम, मग तुझ्याकडे आपलं काम. हा माझ्याकडं हा. काय ते? काय माई तिकडं आलिंगन बाबा तुमची पाखरावानी वाट पाहत्या आणि तुम्ही इकडे पाखरत का बसलाय? म्हणजे अपमान करून घ्यायचंय? अपमान? कसला अपमान? अगं माई त्या चेअरमनची बायको तिकडं बाबाकडं, संप्याची बायको तिकडं, जानूची बायको तिकडं, तू काय बसली इकडं? हा त्या सगळ्या तिकडं असल्यामुळे जर मंदिर झालं नाव कोणाचं होणार आहे? हाव सकाळ म्हणून धुरपाचं. हा अगो बाई मग आता मी काय करू? सोपं आहे माई. चेअरमनची बायको तूप घेऊन गेली, तू आंब्याचा रस घेऊन जा. हा? तसं मी एकदा दूध नेलत चांगलं चरबी भरून नेलत. एकदा नेऊन काय उपयोग? आलिंगन बाबाच्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे सारखा. चेअरमनच्या बायकोने तूप नेलं ना, तू आंब्याचा रस ने. काय? हा तुझ्याकडे आहेत ना आंबे? ए अगं घरात आहेत ना आंबे, त्याचा रस काढून घेऊन जा. बरं झालं किस ना मला सांगितलं. मी आता निघाले. आमचं ए. तू माझ्यावर प्रसन्न, आलिंगन बाबा तुझ्यावर प्रसन्न. दुकान सुरू. आलिंगाय नमः आलिंगाय नमः. बाबा हा तूप भात घ्या म्हणजे तुम्हाला आणखी समाधान वाटेल. हरणी ग माझी हरणी. आधी हे घ्या. फटाफट खाने का पण फटाफट मंदिर बनाने का. हो प्राणप्रिये. हो आमच्या गड्यासनी बी आमची पावर कळली पाहिजे. आलिंगनाय नमः आलिंगनाय नमः आलिंगनाय. मुलींनो माझ्या चिमण्यांनो माझ्या पाखरांनो. नाही मी ठीक आहे मी ठीक आहे मी ठीक आहे. काय आहे बरं का मुलींनो, तुमचे नवरे वेडे आहेत. अहो तेच म्हणताय ना तुम्ही. काय आहे त्यांना तुमची पॉवर 5 वर्षात कळली नाही, पण मला 5 मिनिटात कळली. बाबा खरी गोष्ट सांगू का तुम्हाला? सांग 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 सांग. काय हाय इतकी वर्ष आमच्या समद्यांची मन होती आमच्या धनाकडं. शी, शी, शी. तर काय आणि त्या धन्यांची मन होती त्या टावळीकडं. चांगली आहे. नाही नाही, 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 आता तसं नाही आहे. मग आता आमच्या समद्यांचे मन आहेत तुमच्याकडं. मंदिर मंदिर हा तुम्ही मंदिरासाठी आलात ना म्हणून
ठीक आहे ठीक आहे मुलींनो माझ्या प्रियांनो तुम्ही अजून सेवा करा माझी म्हणजे मंदिर पटापट आने दे मेरे बाइको को आनिश दे ये बाइको है क्या बिताड़े वो समझता नहीं है साला मेवा मेवा मैं खिलाता हूँ और सेवा उस बुआ की करती है आने दे एक फटके में उसका तंगड़ीच नहीं तोड़ा ना तो नाम का ममदच नहीं पहचान कौन? पहचान कौन क्या पहचान कौन अरे पीछे से काय को दबाती है पीछे से काय को दबाती है दबाने का तो आ गया किधर गई किधर गई किधर गई आजा 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 फातिमा आज तेरा खात्मा आज मैं तेरा खात्मा वाक वाक बस 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 मैत्रिणींनो सख्यानो बस आता बस तर मी तुम्हाला आज एक नवीन आसन शिकवणार आहे आणखीन एक म्हणजे काय विणखासन सांगतो ना मी सांगतो ना त्याच्याकरता मी आहे ना इथं हा. उजवा हात घ्या अरे 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 ये पायजा पायजा अगं आपला स्वतःचा उजवा हात उजवा पाय घ्या उजवा पाय उजवा असा करायचा आणि या हातानं असा विळखा घालायचा पायाला याला म्हणतात विळखासन अरे 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 अगं 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 पडलीस तू पडलीस उठ 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 काय हात जातोय पाय जात नाहीये पाय गेला अरे उठ आता हे असंच ठेवा साधारण असंच ठेवा नाही तू कर तू कर तू कर तिचा नवरा भारी आहे ओ मान कापल तुमची मग बघतो ना बघतो मी आहे ना झालं ना व्यवस्थित काय झालं बाबा ठीक आहे अहो काय झालं हे असंच खालतंय का हा किती ताणताय हा टोपड तुटणार आहे का असं प्रश्नासारखं हा अहो त्या टोपड्यावर राग काढण्यापेक्षा दुसरा काहीतरी विचार करा त्या आलिंगन बाबाचा फास गळ्याभोवती आवळत चाललाय तो कसा सोडवायचा ते बघा डोसक्याचा भुगा झालाय भुगा तिकडं मेनकेनं आमराईत उघड केलं हा आलिंगन बाबा आश्रमात नागडं करायला लागलाय हा दोन्ही बाजूनं वाजायला लागलंय नाही तर काय इकडे ती मेनका मालामाल तिकडे तो आलिंगन बाबा मालामाल मधल्यामध्ये खाल्ल्यावर ना आपण कंगाल आईला राव कळत नाही किती सोसायचं सरपंच असं वैतकू नका हा अहो देवाचं काम आहे हा असं नाराज होऊ नका तुम्ही नाही सोसायचं तर काय बायकांनी सोसायचं तिथं बायकांनी सचायचं बायका सोचतायत नव आनंद घ्या आनंद द्या आनंद घ्या आणि त्यात तू मी काय केलं कधी आम्हाला गाजर आणि कधी त्यांना मुळा अरे मी काय केलं काय केलं हा 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 काय साल सुद्धा सारखं विचारतोय काय केलं अरे का तुझ्या पायी समधी सुरुवात झाली ना चेअरमन मला कळेन झालं नेमकं हे बेना हाय कुणाच्या बाजूचं नाही नाही असं नाही सरपंच असं नाही असं नाही तुम्हाला तर माहिती ना आपलं सगळं एकदम उघडे उघड उघडे जो मंदिर बांधल त्याच्या बाजूने आपण बायकांनी मंदिर बांधलं त्यांच्या बाजूने तुम्ही मंदिर बांधलं तुमच्या बाजूने आपल्याला दुकानाशी मतलब सगळ्याच्या बाजूने आपण आहे येडे कुत्र चावलंय अरे आम्हीच आमच्या पायावर ढोरं मारून घेतलाय हरामखोर अहो असं काय वैतागताय असं काय वैतागताय चेअरमन असा त्रागा करून काही होणार नाहीये मंदिराची गोष्ट आहे असं नाराज होऊ नका आनंद द्या आनंद घ्या आनंदाने द्या येऊ नेमका आलिंगन बाबा आलिंगन बाबा नेमका आलिंगन बाबा शांत बसा शांत बसा शांत बसा ए, अर्धा थांबा
जरा शान बसा की. तर मी काय मंडळी म्हणतो? हो काय आता तू पण बोलतो काय? हे बघा हा? नाही कालवा शांत झालाय तुम्ही काय ते बोला. काय चेअरमन बघा ऐका मंडळी माझं काय म्हणणं आहे काय दुबळ्यांनी कावडीवर म्हणजे दुबळ्यानं हो हा आणि बायकांनी चावडीवर जाऊ नये असं म्हणतात. हा बरोबर या बरोबर बायकांनी आमच्या आबरूचं पार खोबरं करून टाकलंय राव. अच्छा काय? आणि त्याच खोबऱ्याची चटणी वाटून तुम्ही आमराईतल्या मेंढक्याला भरवायचा का? हे त्याचं काय? हे पार खोटे हे बघ पाहिजे. असं नाही, हे बघा असं. वहिनी काय काय वहिनी काय? माझं ऐका. हा ऐका मी चेअरमन हा. हे सरपंच हा. गावातलं सोनार शिंपी न्हावी ह्यांना आपापल्या परीनं वजन आहे. अब्रू आहे. आणि आम्ही काय बिनआबरूचं हाय वय आणि काय वो तुम्ही मंदिराच्या कामासाठी मेनकेला गावात घेऊन येतात ते चालतंय वय तुम्हाला आणि आम्ही मंदिराच्या कामासाठी बुवा ठेवला गावात तर लगेच तुमची अब्रू जाते वय. हे बरोबर नाही. हा पॉइंट हाय. तुम्ही बाई ठेवली त्याने गडी ठेवला. अरे देवाच्या कामाला म्हण नाहीतर पुन्हा रान पेटायचा. हा, हे बघा बायांनो आमची विनंती आहे आमची आबरू तुम्हाला वाचवायची असेल तर त्या बाबाला पहिलं हाकलून द्या. हाकलून द्या हाकलून द्या. आणि तुम्हाला बी आमची अब्रू वाचवायची असेल तर त्या मेंढकेला गावात ना आधी हाकलून लावा. काय मंडळींनो? नाही बिलकुल नाही बिलकुल नाही. अरे काहीतरी ठरवूया की पण आता. अरे काहीतरी ठरव. ठरलं ना काय? झालं फायनल ठरलं. काय बायकांनी मेनकेकडे जायचं आणि पुरुषांनी आलिंगन बाबाकडे जायचं. काय काय राहिलं पुरुषांनी मेनकेकडे जायचं आणि बायकांनी आलिंगन बाबाकडे जायचं. देवळाच्या नावाखाली आधीच आमच्या मागे झंझट लावून दिली. नाही तर काय हा? काय ठरलं मग? काय काय ठरायचं काय त्याच्यामध्ये? निर्णय पक्का आहे आमचा. काय 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 तुम्ही मेणकेला हाकलून द्या मग आम्ही बुवाला हाकलून देऊ. नाही. आणि बघ रेशमी जुल्फे आणि म्हणजे सरबती आखे इन्हें देख कर पी रहे है सभी. आहा वाह मेनका बाई अव केस आहेत की रेशमी बगीचा गालीच्या असं वाटतं या रेशमी गालीच्यात लोळावं. आणि अख्ख्या गावाला तुला घोळावं. अरे इथं काय करतो तू? अरे गारव्याला आलो ना व. काय गारव्याला आला? अख्खा गाव पेटलंय तिकडं. अरे झालं तरी काय झालं तरी काय म्हणजे तुला नाही माहित होय? कालच्या ऑडिओवर मीटिंग झाली. मीटिंग मध्ये असं ठरलं मेनकाबाईला आणि त्या आलिंगन बाबाला गावात हाकलून द्यायचं. काय हा मग मेनकाबाईला गावातून हाकलायचं? अजिबात नाही. अरे मेनकाबाईचं गावातून जाणं म्हणजे गावाचं नाकच गेल्यासारखं आहे. हा मला काहीतरी डाव रचायला पाहिजे. जातो मी. मेनकाबाई केसांची काळजी घ्या. चाललो मी. मेनकाबाई काय करावं आता? नाही म्हणलं मंदिर झालं असतं तर माझं हार तुऱ्याचं दुकान त्याच्या बाजूला झालं असतं. पोटा पाण्याचा जरा प्रश्न सुटला असता. आता सगळं घोळ झालाय. अहो किसनराव कशाला काळजी करताय? ज्यानं चोच दिलीये तोच दाणं देईल. देवानं कधी कोणाचं वाईट केलंय वय? वाईट केलंय ते माणसानं माणसाचं. जाऊ द्या होईल ते बघू. सरपंच मेनकाबाई गावातून जाते म्हण. नाही जानूच्या तोंडून ऐकलं म्हणून बोललो. हळू हळू संप्या अवघड जागीचं दुखणं झालंय बाबा. काय सांगायचं तुला? अरे त्या आलिंगन बाबाला घालवायचंय ना म्हणून मेनकेला काढावं लागणार आहे. घालवायला काय हरकत नाही हा. पण अख्ख्या गावाने दिलेल्या पैशाचं काय? तुम्ही वाडा बांधून दिला. चेअरमनने जमीन दिली. मी आपण दिलं की थोडंफार. संप्या तुला म्हणायचंय काय? नाही तसं काय मला म्हणायचं नाही. पण अख्ख्या गावाचा पैसा लुबाडून जाणार ती. हे काय बरं नव्हं. हातरून जायचं आणि पांघरून राहायचं. खाली गार वर गरम
मग बसा आत चुळत. अरे काय गार आणि काय गरम, अंथरून बी गेलो आणि पांघरून बी गेलो. अरे 30 दिल आपल्याला हकलून आणि आपण येऊ रस्त्यावर. पण हा तिडा सुटायचा कसा? तिला टाकताना नाही सुचलं. हं? आता बसा बोंबलत. हं? हे समजा तुमच्यामुळे घडलंय चेअरमन. वा रे वा, मी होकार दिलेला नव्हता देऊळ बांधायला. हं. पण बाई ठेवायला दिला होता की नाही? तेच चुकलो हो. हं? बाईनं धन उडवलं आणि झोप बी उडवली. एकच इलाज आहे आता, काय? थोडी थोडी टाकूया. सरपंच ए, क्वार्टरान बाबा तुम्ही हा ना इथं. तू इथं तुझ्या अहो मी इथंच असतो. तुम्हीच माझ्या अड्ड्यावर आलात. काय काम काढलं? तुला काय काम सांगायचं रे? साला टेन्शन आहे आम्हाला. प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे. हे घ्या, सगळा प्रॉब्लेम सुटेल तुमचा. हा बाप दारू देतो तुझ्या. चेअरमन चेअरमन तुम्ही घ्या, मी सांगतो. तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. काय माहितीये का पक्या? एवढंच ना? झालं म्हणून समजा. घ्या. आहे का चेअरमन? उगाच आपलं पोराला नाव ठेवत असता. काय चेअरमन, कधी कधी खोट नाणं बी बाजारात चालते. टनाटन. गायब झाली झाली हा, गायब काय? झाली काय नोकरी गायब झाली. नोकरी चला, गायब झाली. सरपंच सरपंच चला लवकर. काय झालं तुला? कोण गेलं? हो, पारावरची त्या विठ्ठलाची मूर्ती गायब झाली. गायब झाली? बघितलं का चेअरमन? आता आठवलं, रात्री मला स्वप्न पडलं होतं. विठोबा स्वप्नात आला होता. गावात पाप वाढले म्हणाले. मी गाव सोडणार असं पण म्हणाले. पण अगदी असंच घडलो. काय हो? मला पण रात्री सपान पडली. विठ्ठल नाही दिसला. नुसताच रिकामा चौथरा. सारखा आवाज येत होता. मी चाललो, मी गाव सोडून चाललो. गावात पाप फार वाढलंय. हे कुणामुळे घडलं? कुणामुळे काय? त्या मेनकेमुळे हे पाप वाढलंय. पाहिलं? त्या मेनकेच्या अंगात भलतीच गोम दिसती. हा? अख्ख्या गावाला वेशीला टांगायला निघाली ती. आलिंगन बाबामुळे घडलं. माझं म्हणणं ऐका. आता हे पाप घालवलं नाही ना तर गावात इठ्ठल आपला स्वयंभू परत यायचं ये मेनके, ये काय ये आलिंगन बाबा सारखं बोलतोय तिला. मेनके बाहेर ये. बघताय ना आता येते का ती बाहेर? त्या आलिंगन बाबाला कशाला आणलं? त्याला घेऊन बसली आतमध्ये. आणि तुम्हाला वाटतंय इथं इठ्ठलाची मूर्ती गायब झाली? इतकी पापी चांडाळी ती इथं गावामध्ये. आणि तुम्ही मारा मिठ्या त्याला जाऊन. आता काय आम्ही तिला खाली आणायचं? तुम्ही नको का आणायला? बाईचा हात आम्ही धरला की परत आमच्या लावून बोंबलाल. गाव बोंबलाल का मी नाही? जाऊ का बोलाय? नको, त्यांना जाऊ द्या. जावा जावा, जाऊन तिला घेऊन या. मी आणते तिला. आण राधे. मेनका, असं तोंड लपून का बसलीयस? काय ते खरं खरं सांग. अगं बाईच्या अब्रूचा प्रश्न आहे. स्त्री जातीला असा काळीमा नको फासूस. नाहीतरी पुरुष मंडळी तुझं खोबरं करून मिटक्या मारत खातील. राधा, अगं मी खरंच काही पाप केलं नाहीये ग. नाही केलंस ना? मग चल तर माझ्या बरोबर आणि सांग त्या सगळ्यांना. चल.
आई आई उतर खाली चल ना. सरपंच साहेब, अहो मूर्तीबद्दल मला खरंच काही माहिती नाही. बायजा अक्का, अहो मी पापी नाही हो. म्हण मी पापी नाही, मग आमचं नवरं लुटलं, त्यांची धनदौलत लुटली, ते समजा काय होतं? म्हणते मी पापी नाही. बा आमच्या गड्यासनी नादी लावून त्यांच्या ओळेपणाचा फायदा घेऊन काय गाव लुटायचा विचार होता वय ग तुझा? हा ए आता बोल की टावळे. ओ सरपंच साहेब मागा आता. तोंड उचकटा की आता. याला सांग याला सांग म्हणजे तू हो आहे मी चांडाळी टवाळी बाजार बसवी. बोला जे बोलायचं असेल. का तुम्ही सती सावित्री आहात आणि मी बाजार बसवी? तुम्ही कुंकू लावलंय ना या नवऱ्यांचं. जिने जन्म दिला तिने वाऱ्यावर सोडलं आणि जिचा हात धरून राहिले ती धंद्यावर बसवायला निघाली. तेव्हा या किसना आधार दिला. गावाला मंदिर बांधायचं होतं आणि मला पोट भरायचं होतं म्हणून राहिले या गावात. साक्षात सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली तर येथे माझ्यासारख्या नर्तकीचं काय? माझी बाहेरची अदा सगळ्यात पाहिजे पण माझं अंतःकरण कोणीच पाहिलं नाही. काळजाचा ठेका कोणाला कळलाच नाही. पांडुरंगा, तुझ्या दृष्टीने मी खरंच जर पापी असेल ना तर मला इथे शिक्षा दे.